नमस्कार. आज आपण एका अशा वादळाबद्दल बोलूया जे इंटरनेटवर सुरू झालं, पण त्याची मुळं खूप खोलवर श्रद्धा आणि कायद्याच्या संघर्षात रुजलेली आहेत. हे प्रकरण फक्त एका वक्तव्याचं नाही, तर त्यामागे असलेल्या विचारधारेचं आहे. तर झालं असं की नुकतंच सोशल मीडियावर काही हॅशटॅग्सनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या हॅशटॅग्समुळे एक प्रचंड मोठी सामाजिक चर्चा सुरू झाली आणि लाखो लोकांनी यात भाग घेत आपापली मतं मांडली. पण प्रश्न हा आहे की एका धर्मगुरूच्या एका वक्तव्यामुळे इतकी तीव्र आणि इतकी व्यापक प्रतिक्रिया का उमटली? हे प्रकरण फक्त एका वक्तव्यापुरतं मर्यादित आहे की यामागे काहीतरी अधिक खोल दडलेलं आहे? चला या प्रश्नाचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. ही एवढी तीव्र प्रतिक्रिया समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी त्या समाजाला समजून घ्यावं लागेल जो या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे. तर हा बहुजन समाज म्हणजे काय? ही कोणतीही एक जात नाहीये. हा दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि असे अनेक शोषित वंचित समूह मिळून बनलेला एक खूप मोठा गट आहे. आणि हा समाज किती मोठा आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 85%. आणि या समाजाचा इतिहास पाहिला तर तो खूप वेदनादायी आहे, संघर्षाचा आहे. शतकानुशतके त्यांना एका पद्धतशीरपणे चाललेल्या शोषणाला सामोरं जावं लागलं. विचार करा, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं. मंदिरांमध्ये त्यांना प्रवेश नव्हता. सार्वजनिक पाणवठ्याला हात लावला तरी शिक्षा व्हायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस असूनही माणसासारखं जगण्याचा सन्मानच दिला गेला नाही. आणि मग या सगळ्या अंधारातून त्यांना बाहेर काढण्याचं, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि आत्मविश्वास देण्याचं काम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणूनच बहुजन समाजासाठी आंबेडकर फक्त एक नाव किंवा पुतळा नाहीये. ते त्यांच्यासाठी हक्कांचं आणि सन्मानाचं प्रतीक आहेत. आणि त्यामुळेच आंबेडकरांवर होणारी कोणतीही टीका हा ते फक्त वैयक्तिक हल्ला नाही, तर थेट त्यांच्या अस्मितेवरचा हल्ला मान. आता येऊया त्या मूळ घटनेकडे ज्यावरून हा सगळा वाद पेटला. हा संघर्ष खरं तर दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधला आहे. झालं असं की धर्मगुरू अनिरुद्धाचार्य यांनी त्यांच्या एका प्रवचनात काही विधानं केली आणि ही विधानं बहुजन समाजाला अपमानकारक आणि जातीवादी वाटली. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका काय होता? तर त्यांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल काही अनादरपूर्वक शब्द वापरले, धर्मग्रंथांना संविधानापेक्षा श्रेष्ठ ठरवलं आणि संविधानाने दिलेल्या सामाजिक समानतेच्या तत्वावरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि इथूनच खरा संघर्ष सुरू होतो. म्हणजे बघा, हा वाद फक्त एका व्यक्तीचा नाहीये, तर हा दोन विचारप्रणालींमधला लढा आहे. एकीकडे आहे जन्मावर आधारित विषमतेला मानणारी मनुस्मृती आधारित विचारसरणी आणि दुसरीकडे आहे सर्वांना समान मानणारी संविधानिक मूल्य. आता साहजिकच या वादानंतर काही लोक धर्मगुरूंच्या बाजूनेही बोलू लागले. त्यांचे मुद्दे काय होते तेही पाहूया. त्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा युक्तिवाद होता तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. यावर बहुजन समाजाचं म्हणणं काय होतं? त्यांनी कायद्याचाच आधार घेतला. बघा, आपल्या संविधानातलं कलम 19(1) आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य नक्की देतं. पण त्याच संविधानातलं कलम 19(2) हेही स्पष्ट करतं की या स्वातंत्र्यावर काही मर्यादा आहेत. कोणत्याही समाजाचा अपमान करणं किंवा द्वेष पसरवणं हे स्वातंत्र्य नाही, तर तो एक गुन्हा आहे. मग एक दुसरा युक्तिवाद आला की त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. यावर बहुजन समाजाने एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला की जर बोलण्याचा हेतू खरंच चांगला होता तर मग पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देण्याची आणि माफी मागण्याची वेळ काय येतेय? एक मुद्दा असाही आला की धर्म हा संविधानाच्या खूप आधीपासून आहे. यावर बहुजन समाजाचा प्रतिवाद खूपच सरळ आणि स्पष्ट होता. ते म्हणाले, जर धर्मानेच सगळ्यांना समानता दिली असती तर मग समानतेसाठी वेगळं संविधान बनवायची गरजच काय होती? आणि या सगळ्या चर्चेतून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे एखादी व्यक्ती ती संत असली तरी कायद्यापेक्षा आणि टीकेपेक्षा मोठी असू शकते का? ठीक आहे, तर आता या सगळ्या वादाचा आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. बहुजन समाजाने जी प्रतिक्रिया दिली तो निव्वळ क्षणिक आलेला राग नव्हता. तो एक प्रकारचा आत्मसन्मानाचा जागर होता. त्यांच्या जागृत झालेल्या चेतनेची ती एक बुलंद घोषणा होती. स्वतः डॉक्टर आंबेडकरांनीच म्हटलंय की जो समाज अन्यायाचा प्रतिकार करत नाही तो गुलामगिरी स्वीकारतो. आणि या प्रतिकारातून बहुजन समाजाने हेच दाखवून दिलं की ते आता कोणताही अपमान सहन करणार नाहीत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये, तो आहे अपमानाच्या विरोधात. हा लढा कथा प्रवचनांच्या विरोधात नाही, तर तो आहे समानतेच्या हक्कासाठी.
आणि शेवटी हा सगळा वाद आपल्याला एकाच मूलभूत प्रश्नासमोर आणून उभा करतो की एका लोकशाही देशात जिथे संविधानाला सर्वोच्च मानलं जातं तिथे कोणतीही व्यक्ती, कोणतीही विचारसरणी किंवा कोणतीही श्रद्धा ती संविधानापेक्षा श्रेष्ठ ठरू शकते का, यावर विचार होणं गरजेचं आहे.